नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण प्रॉब्लेम सेट 2चा या व्हिडिओमध्ये पहिला प्रश्न सोडवणार आहोत। पहिल्या प्रश्नामध्ये एकूण 10 प्रश्न आहेत आणि प्रत्येक प्रश्नामध्ये 4 ऑप्शन्स दिलेले आहेत। त्यापैकी करेक्ट ऑप्शन्स कोणता आहे ते आपणास फाइंड आउट करायचं आहे। सोडूया। आता येथे या 4 नंबरपैकी इरॅशनल नंबर कोणता आहे हे आपणास फाइंड आउट करायचं आहे। तर आता हा पहिला नंबर रूटमध्ये आहेत 16/25 म्हणजे 16/25 याला आपण असं लिहू शकतो मित्रांनो, √16 सेपरेट करू आणि √25 बरोबर आहे। √16 म्हणजे काय होईल 4 आणि 25 याचं रूट काय येईल 5 म्हणजे 4/5। हा नंबर काय झाला रॅशनल नंबर झाला, म्हणजे हा येईल आपला रॅशनल नंबर बरोबर आहे रॅशनल। त्याप्रमाणे 3/9 हे दोन्ही इंटिजर्स आहेत आणि मग हा काय होईल रॅशनल नंबर, हा पण रॅशनल नंबर आहे। √196 याचं स्क्वेअर रूट काय असते 14 माहिती आहे। 14 हा काय रॅशनल नंबर, त्यामुळे हा पण कसा होईल रॅशनल नंबर। म्हणजे 16 हे 25 196 यांचं काय आपणास स्क्वेअर रूट घेता येते, त्यामुळे हे काय आहेत परफेक्ट स्क्वेअर नंबर आहेत। परफेक्ट स्क्वेअर नंबर आहेत त्यामुळे हे कसे आहेत रॅशनल नंबर। आता 16चं स्क्वेअर रूट घेतो आपण 4 येते बरोबर आहे। 17चं काय येईल आपणास माहीत नाही आहे स्क्वेअर रूट, त्यामुळे √17 हा कसा होईल इरॅशनल होईल, पण √16 हा कसा होईल रॅशनल नंबर होईल। आता √5 आता 1चं स्क्वेअर रूट माहिती आहे आपणास, 1चं स्क्वेअर रूट घेतलं आपण 1चं स्क्वेअर रूट घेतलं 1 येते। 2चं 1.4142 असं कंटिन्यू एक्सटेंड होईल, ते कधी संपणार नाही प्रोसेस, म्हणजे हा कसा आहे इरॅशनल, हा नंबर इरॅशनल। पण √1 हा कसा आहे रॅशनल। √3 हा पण नंबर कसा होईल इरॅशनल होईल, हा पण इरॅशनल। √4 4 हा परफेक्ट स्क्वेअर नंबर आहे, म्हणून 4चं स्क्वेअर रूट काय येईल 2 कंप्लीट 2 येते, त्यामुळे हा कसा आहे रॅशनल आहे रॅशनल नंबर। √5 हा कसा आहे इरॅशनल, कारण 5 हा नंबर आपला परफेक्ट स्क्वेअर नाही आहे बरोबर आहे। त्यामुळे जे नंबर परफेक्ट स्क्वेअर आहेत त्यांचं स्क्वेअर रूट कसं असते रॅशनल असते, आणि जे नंबर परफेक्ट स्क्वेअर नाहीत त्यांचं स्क्वेअर रूट कसं येते इरॅशनल येते, त्यामुळे √5 हा नंबर कसा होईल आपला इरॅशनल, हा नंबर होईल आपला इरॅशनल। आपला ऑप्शन बी राईट आहे। येथे मित्रांनो 4 नंबर दिले, त्यापैकी इरॅशनल नंबर कोणता आहे ते आपणास फाइंड आउट करायचं आहे। तर आता 0.17 हा नंबर कसा आहे आपला, हा नंबर टर्मिनेटिंग टाईपमध्ये आहे बरोबर आहे। आपण हे प्रॅक्टिस सेटमध्ये पाहिलेले, हा टाईप कोणता आहे टर्मिनेटिंग, कारण 0.17 कोणत्या तरी डिव्हिजनचा आन्सर आहे आणि ती डिव्हिजनची प्रोसेस एंड झालेली आहे आणि आन्सर काय आलेलं आहे फक्त पॉईंटमध्ये 0.17 म्हणजे प्रोसेस एंड झालेली आहे, टर्मिनेटिंग फॉर्म आलेला आहे हा बरोबर आहे। आता हा कसा आहे 1.513 म्हणजे रॅशनल नंबरचं डेसिमल फॉर्म हा एकतर टर्मिनेटिंग असतो किंवा नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग टाईप असतो। हा फॉर्म कोणता आहे नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग टाईप, म्हणजे हे 513 हे नंबर कंटिन्यू रिपीट होतात, 513 513 513 असे कंटिन्यू 513 हे 3च नंबर रिपीट होतील, त्यामुळे 513 ह्या 3 नंबरच्या डोक्यावर आपण बार दिलेला आहे, म्हणजे हा कोणता टाईप आहे नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग टाईप किंवा हा टर्मिनेटिंग। रॅशनल नंबरचा डेसिमल फॉर्म हा एकतर टर्मिनेटिंग असतो किंवा नॉन टर्मिनेटिंग असतो, म्हणून हा कोणता आहे आपला रॅशनल नंबर, कारण फॉर्म हा आपला टर्मिनेटिंग आहे, हा आहे रॅशनल नंबर। 0.17 हा आहे रॅशनल नंबर। हा पण कोणता आहे रॅशनल नंबर, हा पण रॅशनल नंबर आहे, कारण नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग टाईप, कारण 513 हे पॉईंट कंटिन्यू रिपीट होतात, हे 3 नंबर कंटिन्यू रिपीट होतात, त्यामुळे हा
रॅशनल नंबर आहे. हा पण 0.2746 बार म्हणजे 4 आणि 6 हे नंबर कंटिन्यू रिपीट होतील, पण हा पण फॉर्म कोणता आहे? नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग टाईप. बरोबर. ह्या नंबरमध्ये काय होते पहा, हा नंबर कसा आहे? 0.10 नंतर 100 नंतर 1000 म्हणजे हे नंबर कसे आलेत? 0.10 नंतर 100 नंतर एक झिरो वाढतोय 1000 नंतर अजून एक झिरो वाढेल, येथे 4 झिरो होतील, नंतर 1 नंतर 5 झिरो होतील, म्हणजे कंटिन्यू 0 वाढत जातील. म्हणून याला आपण नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग टाईप या फॉर्ममध्ये लिहू शकत नाही या नंबरला. त्यामुळे हा कोणता होईल? ही प्रोसेस कधी एंड होणार नाही आणि ती आपणास अशा फॉर्ममध्ये लिहिता पण येणार नाही. त्यामुळे हा नंबर आपला इररॅशनल नंबर आहे. इररॅशनल नंबर. बरोबर आहे. आता नेक्स्ट येथे मित्रांनो ह्या चारही नंबरचं जर आपण डेसिमल एक्सपेन्शन काढलं, म्हणजे आपण हे सॉल्व केलं आणि डेसिमल फॉर्ममध्ये आन्सर काढला आपण, तर नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग कोणत्या नंबरचं येईल ते आपणास फाइंड आउट करायचं आहे. आता टर्मिनेटिंग टाईप आणि नॉन टर्मिनेटिंग हे आपण प्रॅक्टिस सेटमध्ये पाहिलेलं आहे. नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग टाईप. आता म्हणजे रॅशनल नंबरचं डेसिमल एक्सपेन्शन हे एकतर टर्मिनेटिंग टाईपमध्ये येते किंवा नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग टाईपमध्ये येते. आता 2 अपॉन 5. आता डिनोमिनेटर किती आहे? 5. म्हणजे ज्या रॅशनल नंबरचा डिनोमिनेटर 5 असेल किंवा 2 असेल, 5 असेल किंवा 2 असेल किंवा 5 आणि 2 असेल किंवा 5मध्ये किंवा 2मध्ये किंवा ह्या दोन्ही नंबरमध्ये एक्सप्रेस करता येत असेल, तर तो टर्मिनेटिंग टाईप असतो. म्हणजे आपण याचे फॅक्टर घेतले 5चे, तर काय येतील? 5 × 1 होईल. बरोबर आहे. म्हणजे 5मध्ये एक्सप्रेस करू शकलो आपण पूर्ण डिनोमिनेटर, म्हणून हा आपला टर्मिनेटिंग टाईपचा आहे. आता 3/16. 16ला आपण असं लिहू शकतो, 16ला 2 × 2 × 2 × 2 म्हणजे 16 हा नंबर आपण पूर्ण 2मध्ये एक्सप्रेस करू शकलो. त्यामुळे हा पण नंबर कसा आहे? टर्मिनेटिंग टाईप. म्हणजे याचा जर आन्सर काढला आपण पॉईंटमध्ये, 3ला 16ने डिवाईड केल्यानंतर जे आन्सर येईल ते कसं येईल? टर्मिनेटिंग टाईप. म्हणजे याची प्रोसेस एंड होईल, कंप्लीट आन्सर येईल. आता 3/11. आता 11 याचे जर आपण फॅक्टर घेतले, प्राईम फॅक्टर घेतले, 11चे काय येतील? 11 × 1च येतील जास्तीत जास्त. म्हणजे 11ला आपण 2 किंवा 5मध्ये कन्वर्ट करू शकत नाही फॅक्टर काढताना. त्यामुळे 3/11 हा नंबर कसा येईल आपला? नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग टाईप. हा नंबर आपला नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग टाईप या टाईपचा, म्हणजे आन्सर आपलं सी ऑप्शन करेक्ट आहे. आता 25 डिनोमिनेटर 25 आहे. याचा जर आपण डिव्हिजन घेतला तर तो कसा येईल आपला? टर्मिनेटिंग टाईप येईल, कारण डिव्हिजनची प्रोसेस एंड होईल. कारण 25ला आपण 5 × 5 लिहू शकतो. नेक्स्ट येथे मित्रांनो, एव्हरी पॉईंट ऑन दी नंबर लाईन रिप्रेझेंट व्हिच ऑफ दी फॉलोइंग नंबर्स. नॅचरल नंबर्स माहीत आहे आपणास, 1, 2, 3, 4 या टाईपचे असतात. इररॅशनल नंबर सपोज √2, √3, √5 या टाईपचे इररॅशनल नंबर. आणि रॅशनल नंबर आपणास माहिती आहे m/n या फॉर्ममध्ये असतात. फक्त येथे nची व्हॅल्यू 0 नसून या टाईपचे असतात. आणि रिअल नंबर्स हे सर्व नंबर्स म्हणून काय होतील? रिअल नंबर्स. आणि रिअल नंबर ऑप्शन आपला डी करेक्ट आहे. तर आता हे आन्सर कोणत्या ह्या डिव्हिजनचं येईल ते आपणास लिहायचं आहे. याचा आन्सर येईल पहा, 4ला जर आपण 9ने डिवाईड केलं तर आन्सर काय येईल? 0. इथे 0 घेणार, रिमाइंडर 4 येईल, पुन्हा 0 घेणार, पुन्हा 4नं आपण डिव्हिजन करणार, पुन्हा 4 रिमाइंडर येईल, पुन्हा 0 घेणार, पुन्हा 4 म्हणजे 4 आन्सर येईल. कसं आहे मग? 0.4444 हे कंटिन्यू येतील. ही प्रोसेस एंड होणार नाही, कंटिन्यू 4 येतील. म्हणून आपण असं लिहू शकतो 0.44
आणि डॉट, याचा आन्सर आलेला आहे. म्हणून ऑप्शन नंबर ए आपला राईट आहे. येथे मित्रांनो रूटमध्ये एखादा नंबर दिला आहे, सपोज n, आणि तो n परफेक्ट स्क्वेअर नंबर नाही आहे. इफ n इज नॉट परफेक्ट स्क्वेअर नंबर. आता परफेक्ट स्क्वेअर नंबर म्हणजे काय, ज्यांचं आपणास स्क्वेअर रूट सहजासहजी घेता येते. समजा 1चं स्क्वेअर रूट माहिती आहे आपणास 1, नंतर 2चं माहिती आहे का, पॉईंटमध्ये आहे, 3चं पॉईंटमध्ये, 4चं स्क्वेअर रूट माहिती आहे आपणास 2 आहे, बरोबर आहे. नंतर 5चं माहीत नाही, 6चंही माहीत नाही, 7चंही माहीत नाही, 8चंही माहीत नाही, 9चं आपणास पाठ आहे, 9चं किती आहे 3, नंतर 16चं पाठ आहे आपणास, बरोबर आहे. मग हे नंबर कसे आहेत, ज्यांचं स्क्वेअर रूट घेता येते आपणास सहजासहजी. 1, 4चं स्क्वेअर रूट 2 आहे, 9चं स्क्वेअर रूट 3 आहे, म्हणजे 9, 4, 1 म्हणजे 1, नंतर 4, नंतर 9, नंतर 5चा स्क्वेअर, 4चा 16, 25, 6चा किती येईल 36, 7चा 49. हे कसे आहेत, सर्व नंबर परफेक्ट स्क्वेअर नंबर आहेत, परफेक्ट स्क्वेअर नंबर, बरोबर आहे. आणि यांचं जर स्क्वेअर रूट घेतला आपण तर ते कसं येते, रॅशनल नंबर येते. आता जर स्क्वेअर रूटमध्ये हे नंबर नसतील, म्हणजे परफेक्ट स्क्वेअर नंबर नसतील, समजा आता √2 हा परफेक्ट स्क्वेअर नंबर नाही आहे, 1 आहे परफेक्ट स्क्वेअर, 4 आहे, 9 आहे, पण 1 आणि 4 यामधील 2, 3, 4 आणि 9 यामधील 5, 6, 7, 8 हे नंबर काय आहेत, इररॅशनल, बरोबर आहे, इररॅशनल. म्हणजे रूटमध्ये परफेक्ट स्क्वेअर नंबर नसेल तर तो नंबर कसा असतो मग, इररॅशनल. म्हणजे ऑप्शन सी आपला करेक्ट आहे. नेक्स्ट, येथे मित्रांनो व्हिच ऑफ दी फॉलोइंग इज नॉट अ सड, सड कोणती नाही ते आपणास फाइंड आउट करायचं आहे. आता √7 हा आपला इररॅशनल नंबर आहे, म्हणजे ही सड आहे. क्यूब रूटमध्ये 17 आहे, म्हणजे ही पण सड आहे, हे आपण पाहिलेलं आहे मागं. आता क्यूब रूटमध्ये 64, याचा आन्सर काय येईल, 64. याचं जर आपण क्यूब रूट घेतलं तर 4 आन्सर येईल. कशामुळं, कारण 4 × 4 × 4 हे किती येते, 64, बरोबर आहे. म्हणजे 4चा क्यूब किती आहे, 64, 4चा क्यूब 4 × 4 × 4 म्हणजे 4चा क्यूब 64. म्हणून 64चं क्यूब रूट, 64चं क्यूब रूट आपण असं लिहितो, इथे फक्त 3 लिहितो, तर किती आहे 4. आणि 4 हा आपला काय, रॅशनल नंबर, त्यामुळे हा नंबर आपला रॅशनल होईल, हा इररॅशनल होणार नाही. आणि सड म्हणजे काय, इररॅशनल रूट, सड म्हणजे इररॅशनल रूट असं पाहिजे. पण हा तर नंबर आपला रॅशनल होतो आहे, म्हणून ही सड होणार नाही, हा नंबर सड नाही आहे. √193 ही पण सड होईल, कारण हा परफेक्ट स्क्वेअर पण नाही आहे. ऑप्शन आपला सी राईट आहे. व्हॉट इज दी ऑर्डर ऑफ दी सड क्यूब रूट ऑफ √5, या नंबरची ऑर्डर काढायची आपणास. तर आपण असं लिहू शकतो, आता हे क्यूब रूट आहे, बरोबर आहे, तर आता आपण हे √5 हा नंबर असाच, आणि क्यूब रूटला जर पॉवरमध्ये लिहायचं असेल तर आपण काय करतो, फक्त 1/3 करतो, बरोबर आहे. मग आता आणि हे √5 आहेत, म्हणजे 5 हे रूट जर काढायचं असेल तर याचा पॉवर किती घ्यावा लागतो आपणास, 1/2, कारण इथे काहीच नंबर नाही म्हणजे 2 असतो, म्हणून आपण पॉवर जर घ्यायचा तर 1/2 घेणार, आणि हा पॉवर 1/3 ॲज इट इज. आता 5, तर हा पॉवर 1/2 आणि हा 1/3 यांचा मल्टिप्लिकेशन करू शकतो आपण, पॉवरचा मल्टिप्लिकेशन. आता 5 आणि हा मल्टिप्लिकेशन येईल आपला 1/3 × 2 म्हणजे 6, बरोबर आहे.
असा आलेला, आपल्याला ऑर्डर काढायची आहे, त्यामुळे याच नंबरला आपण असं लिहू शकतो, म्हणजे क्यू ह्या साईनमध्ये हा 1/6 आहे, तर फक्त येथे 6 लिहिणार. आता 1/6 नाही लिहिणार आपण, फक्त येथे 6 लिहिणार आणि 5 ॲज इट इज. म्हणजे याचं फॉर्म आपण असा लिहिलेला आहे, बरोबर आहे. तर आता ऑर्डर म्हणजे काय, येथील नंबर, येथे किती नंबर आहे 6, म्हणजे एनची व्हॅल्यू एन इक्वल टू किती येते 6, म्हणजे ऑर्डर काय आहे 6. आन्सर काय आपलं सी ऑप्शन करेक्ट आहे. या नंबरची आपणास कॉन्जुगेट पेअर काढायची. कॉन्जुगेट पेअर या नंबरची काय होईल, 2√5 येथे प्लस आहे तर फक्त मायनस आणि √3 ही येईल कॉन्जुगेट पेअर. पण हा ऑप्शन यामध्ये आहे का, यामध्ये नाही आहे. 2√5 मायनस √3 हा ऑप्शन यामध्ये नाही आहे. त्यामुळे आपण काय करू, हे या नंबरला आपण असं लिहू शकतो, आधी ही टर्म लिहू आणि नंतर ही टर्म लिहू, काहीच फरक केला नाही आपण, बरोबर आहे. आता म्हणजे याच नंबरला आपण असं लिहिलेलं आहे, तर आता याची आपण कॉन्जुगेट पेअर घेऊ. याची कॉन्जुगेट पेअर काय होईल, √3 मायनस 2√5 अशी होईल. तर याच नंबरला आपण असं बदलून लिहू, ही टर्म आधी लिहू 2√5 आणि येथे साईन कोणतं नाही, म्हणजे प्लस आहे, प्लस √3 हा ऑप्शन आहे का आपल्या याच्यामध्ये, मायनस 2√5 प्लस 3 हा ऑप्शन आहे आपला, बरोबर आहे. म्हणजे ऑप्शन ए करेक्ट आहे. आपल्या टेक्स्टबुक्सच्या आन्सरमध्ये सी ऑप्शन दिलेला आहे, पण तो येत नाही आहे. ऑप्शन हा असायला पाहिजे, ए करेक्ट आहे. या मॉडची व्हॅल्यू यापैकी कोणती आहे ते आपण काढू आता. मॉड ऑफ 12 मायनस 13 प्लस 7 इंटू 4 आहे. याचा आन्सर काय आहे ते पाहू आपण. तर आपण असं करू, 12 प्रथम ब्रॅकेट सोडून घेऊ, काय होईल 13 प्लस 7 म्हणजे 20 आणि हे इंटू 4. आता हे मॉड ऑफ 12 मायनस हा मल्टिप्लिकेशन करून घेऊ, हा होईल 80, बरोबर आहे. -80 प्लस 12 म्हणजे -68 होतील, बरोबर आहे. आणि मॉडच्या बाहेर आल्यावर 68च होईल. आन्सर येईल आपलं +68 म्हणजे बी ऑप्शन आपला करेक्ट आहे, बरोबर आहे. समजलं मित्रांनो, धन्यवाद. पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.